नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यातील 14वा म्हणजेच शेवटचा पाठ महाराष्ट्र राज्याची निर्मिती या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। आणि या पाठासोबतच आपला इयत्ता 8वीचा इतिहासचा सिलेबस पूर्ण झालेला असेल। तर वर्षभर तुम्ही छान मन लावून अभ्यास केलेला आहे, तर कुठलीही काळजी न करता पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही पेपर लिहा, शांत चित्ताने पेपर लिहा, कुठलाही घाई गोंधळ करू नका। तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यामुळे तुमचा पेपर नक्कीच चांगला जाणार आहे। तर फक्त गरज आहे ती कॉन्सन्ट्रेट करण्याची, आत्मविश्वासाने पेपर लिहिण्याची। तर तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये 1 मे 1960 रोजी रिकामी जागा राज्याची निर्मिती झाली। पर्याय आहेत अ गोवा, ब कर्नाटक, क आंध्र प्रदेश आणि ड महाराष्ट्र। तर कोणत्या राज्याची झाली? ड महाराष्ट्र राज्याची। दुसरा प्रश्न, मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव रिकामी जागा यांनी मांडला। तर पर्याय आहे ग त्र्य माडखोलकर, ब आचार्य अत्रे, क द वा पोद्दार, ड शंकरराव देव। तर योग्य पर्याय आहे ब आचार्य अत्रे। तिसरा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून रिकामी जागा यांनी जबाबदारी स्वीकारली। पर्याय आहेत अ यशवंतराव चव्हाण, ब पृथ्वीराज चव्हाण, क शंकरराव चव्हाण, ड विलासराव देशमुख। तर यातील योग्य पर्याय आहे अ यशवंतराव चव्हाण। दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली। याचं उत्तर आहे 1 सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्याची मागणी 1953 मध्ये नागपूर करारात करण्यात आली। 2 मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नव्हता। 3 अनेक सभा, मोर्चे, संप याद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढा तीव्र झाला। 4 संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रश्न बिकट होत गेल्याने राज्यभर असंतोष धुमसत होता। अशा स्थितीत 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली। दुसरा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती। उत्तर आहे 1 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ इत्यादी वृत्तपत्रांतून संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीची साध्यंत माहिती दिली जात असे। 2 आचार्य अत्रे यांच्या मराठा या वृत्तपत्राने या काळात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली। 3 बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने नवयुग व मार्मिक मधून व्यंगचित्रे काढून जनआंदोलन व्यापक बनवले। 4 संयुक्त महाराष्ट्राबाबतची भूमिका, जनतेची इच्छा, चळवळी व लोकांमधील असंतोष इत्यादींबाबतची सर्व माहिती प्रसिद्ध करून वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली। म्हणूनच हा लढा व्यापक करण्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती। तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा। त्यामध्ये 1 संयुक्त महाराष्ट्र परिषद। उत्तर आहे 1 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर झाला। 2 या पार्श्वभूमीवर 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथील शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली। 3 या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करण्याची मागणी केली। 4 या मराठी भाषिकांच्या प्रांतात मुंबई, मध्य प्रदेशातील मराठी भाषिक प्रदेश, मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश करावा असा ठराव संमत करण्यात आला। दुसरा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान। यामध्ये उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवले।
2. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात आंदोलने, निदर्शने करून जनमत जागृत केले. 3. 1957 साली झालेल्या लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठे यश मिळवून जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले. 4. प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या प्रधानमंत्री पंडित नेहरू विरुद्ध समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केल्याने अखेरीस केंद्र सरकार संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीस अनुकूल झाले. चौथा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती दिलेली आहे, तर याचे सचिव आहेत SM जोशी, अध्यक्ष कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉक्टर त्रिरा नरवणे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट, व्याकरण या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इयत्ता 9वीच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.